इचलकरंजी व परिसरातील अनेक महिन्यांपासून तर काही लाभार्थ्यांची 2-2 वर्षापासून पेन्शन रखडल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या वृद्ध, विधवा व निराधार नागरिकांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला। इचलकरंजी वृद्ध निराधार दिव्यांग पेन्शनधारक संघटनेच्या वतीने मंगळवारी अपर तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करत ठिय्या आंदोलन करण्यात आले। रखडलेली पेन्शन तातडीने अदा करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले। इचलकरंजी व परिसरातील अनेक महिन्यांपासून तर काही लाभार्थ्यांची 2-2 वर्षांपासून पेन्शन रखडल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या वृद्ध, विधवा व निराधार नागरिकांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला। इचलकरंजी वृद्ध निराधार दिव्यांग पेन्शनधारक संघटनेच्या वतीने मंगळवारी अपर तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करत ठिय्या आंदोलन करण्यात आले। रखडलेली पेन्शन तातडीने अदा करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले। संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की इचलकरंजी व परिसरात सुमारे 38 ते 40 हजार पेन्शनधारक असून त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना आणि श्रावण बाळ योजना अशा विविध योजनेतील लाभार्थ्यांचा समावेश आहे। दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये शासनाने 1000 रुपयांची वाढ केली असली तरी वृद्ध, विधवा आणि परित्यक्त महिलांच्या पेन्शनमध्ये अद्याप वाढ करण्यात आलेली नसल्याची खंत संघटनेने व्यक्त केली। यावेळी संघटनेने मागील थकीत पेन्शन तात्काळ अदा करावी, वृद्ध, विधवा व परित्यक्तांच्या पेन्शनमध्ये 1000 रुपयांची वाढ करावी, पेन्शनसाठी उत्पन्नाची मर्यादा 50,000 रुपये करावी, ऑनलाईन प्रक्रिया सुलभ करावी, तसेच पेन्शनसाठी वयोमर्यादा 65 वरून 60 वर्षावर करावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली। मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। आंदोलनात कॉम्रेड भरमा कांबळे, सदा मलाबादे, भाऊसो कसबे, उषा माळी, दादासो कांबळे, संजय टेके, यासिन भुई यांच्यासह लाभार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।